नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर, छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, सामाजिक संस्था लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने एक पाऊल शिक्षणासाठी अंतर्गत 85 विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवा नेते भूषण सनी पाळेकर, संस्थापक अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान लोणावळा, स्वप्ना कदम, नगरसेविका लोणावळा नगरपालिका, अतुल कदम, युवा नेते राष्ट्रवादी, बाळासाहेब पायगुडे, प्रांतिक सदस्य राष्ट्रवादी, महाराष्ट्र राज्य गिरीधर पाटणकर, कामगार नेते गुलाबराव मराठे, नरेश खोंडगे, संजय भोईर, शिवसेना शहर प्रमुख लोणावळा, ॲडव्होकेट अजय भाऊ भोईर, लहूशेठ गायकवाड, सुधीर कदम, विपुल माने, सुभाष रेड्डी, आकाश सावंत, निलेश चिंचवडे, कुलदीप पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र सैनिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची संकल्पना मधुर गिरधर पाटणकर यांची होती. पाहूया या कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट. नीलिमा देशपांडे, मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मधुर पाटणकर यांच्या संकल्पनेतून गेले 5 वर्ष सलग ही सेवा आपल्या बालमित्रांसाठी आयोजित करण्यात येत असते. या कार्यक्रमासाठी मी माझ्या लोणावळा शहर शिवसेनेच्या वतीने बरोबर का ट्युशन पहिले आज काय झालं, प्रत्येक जणी स्पर्धा चालू झाली, विद्यार्थ्यांची स्पर्धा. आता कुणाची कॅपॅसिटी काय काय ना तो भाग वेगळा, पण स्पर्धा चालू झाल्या असतं. मग काय झालं, शाळेत जायच्या पहिलं ट्युशनला पोरांना पाठवलं. म्हणजे जर 10वी 9वीला असेल मुलगी तर 10वीला जाणार आहे, म्हणून 9वीच्या मार्च पासून 8वीच्या पर्यंत म्हणजे मार्च पासून ट्युशनचं तिच्या मागं हे लागतं. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, काय करायला लागणार आणि आपण ह्याच्यावरती काय विचार करू शकतो. ह्याच्यामुळे काय वयात मुलांचं लहानपण आहे ना निघून जातं, अभ्यासाच्या बोधरेषणामध्ये निघून जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे आपलं काय आहे ह्याचा विचार केला पाहिजे. नरेश खोंडगे काय करतो किंवा बाळासाहेब पायगुडे काय करतात, एकदा येतं. तुम्ही म्हणाल माझा पुनर्जन्म होईल, कुणाचा होत नाही. पुनर्जन्म होणार नाही, आयुष्य एकदाच येणार आहे. आणि हे जगायचं असलं लहानपणापासून आनंदी सगळ्यांनी एन्जॉयमध्ये जगलं पाहिजे. त्याच्याकरता डोक्यावरती दडपण ठेवून जगण्याचं असलं नाही. शेवटी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. श्रीलव कदम यांचा सन्मान निखिल भोसलेकर, माननीय श्री रमेश भोईर यांचा सन्मान गिरीधर पाटणकर. त्यांच्या हातून अशीच सेवा करावी. आज जे 1ली ते 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी त्यांनी शालेय वस्तूचं वाटप करण्याचा जो कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच त्यांच्या हातून असंच कार्य घडो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. बाबा गोष्ट सुरू करणं फार सोपं असतं, पण त्याच्यामध्ये सातत्य राखणं, सातत्यातून
समाजोपयोगी काम करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. मला वाटतं मधुरनी फार लहान वयामध्येच हा कुटुंबाचा आणि सहकाऱ्यांचा एक चांगला गुण पत्रामध्ये पाडून घेतलेला आहे की गेले याच्या अगोदर तू जी काय कामं करत होता त्या कामातनं समाजाचं हित कसं जपलं जाईल, म्हणजे बालवाडीमध्ये एखादी गोष्ट देणं असो किंवा त्या मुलांना आवश्यक त्या गोष्टी देणं असो, या सर्व गोष्टी तो गेल्या कित्येक वर्षापासून करतोय. पण शालेय वस्तूचं वाटप नियमितपणे ती पण मुलांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना सध्या आईवडिलांना मुलांना शिकवणं सध्याच्या महागाईच्या काळामध्ये खूप दुरापास्त होऊन बसलेलं, खूप महागात पडायला लागलेलं आहे. कारण वाढलेली महागाई, त्या वस्तूच्या वाढलेल्या किमती लक्षामध्ये घेता आज छोटा हातभार का होईना आज मधूरच्या माध्यमातून त्या कुटुंबाला होतोय. हा महिना हा गोड महिना, कारण हा पहिला दिवस असतो 1 जून. 1 जूनला हा वाढदिवस महोत्सव असतो. ज्यांचे पण जुनी लोक असतात कुणाचा वाढदिवस असतो 1 जूनला हा वाढदिवस महोत्सव असतो. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरात मला वाटतं प्रत्येक घराघरात एकतरी वाढदिवस असतो 1 तारखेला. त्यामुळे हा तो गोड दिवस आहे. त्यानंतर शाळा चालू होणार, त्यामुळे मुलांना हे वाटप होणार, त्या मुलांसाठी बी हा गोड महिना आहे. आणि असा हा गोड महिन्यात हा गोड कार्यक्रम या ठिकाणी मधुर पाटणकर यांचे संकल्पन होत असताना जर काय बोलायचं असेल, सर्व मान्यवर बोललेले शालेय वस्तू वाटप त्यांच्या हातून सामाजिक सेवा होत राहणारे दरवर्षी गेली 5 वर्षापासून जो कार्यक्रम चालू आहे तो अखंड चालू राहील. त्याला आमचं हातभार सहकार्य राहणारच आहे. परत मी एवढंच सांगतोय हो, आता मला काही जास्त बोलता येणार नाही, परंतु मी माझ्या मनातली इच्छा आणि विचार मी प्रगट करतो या ठिकाणी की आता बघा मी पण शाळा शिकलो, तुम्ही माझ्या माता भगिनी त्या ठिकाणी आहेत, तुम्ही पण शाळा शिकला. पूर्वी शाळा शिकत असताना आपण शाळेत शिकवलो, शाळेत शिकवल्यानंतर आपण घरी त्याचा अभ्यास करायचा, बरोबर का नाही. परिस्थिती कशी होती, पूर्वी शाळेत क्षण असायची, शाळेत जर वर्गात समजलं नाही तर आपण ट्युशनला गेल्यानंतर सर शिकवून सांगायचं ना, बरोबर आहे ना. आता मला आठवतं आमची ND पाटील सर होते, शाळेतलं गरीब जर सुटलं नाही ना तर ते ट्युशनमध्ये ते आम्हाला समजून सांगायचे कशा प्रकारे सुटतं. पण आजची परिस्थिती हे बदलली. या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.